परिक्रमेच्या अगोदर आपण एक संकल्प घेतो किंवा तो संकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने जर म्हटलं तर परिक्रमेमध्ये आपण कुठल्या नियमांचं पालन करणार आहोत आणि ते पालन करून मी कशी परिक्रमा पूर्ण करणार आहे यासाठी आपण स्वतः एक सदिच्छेने मैयासमोर व्यक्त केलेली एक ती भावना असते. पण त्या भावनेच्या मागे मात्र आपल्याला निश्चयाने उभं राहावं लागतं, तेव्हा त्या संकल्पामध्ये शक्ती येते. त्याच्यामध्ये एक शिस्तीचा भाग म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये एक असा विचार मैयाला सांगितला होता की दक्षिणा मिळते, मग दक्षिणा मिळाल्यावर त्याच्यातून आपल्याला चहा, बालभोग, नाश्त्याची सोय करून घेता येते परिक्रमावासीला. मी असा थोडासा मनात माझ्यापुरता शिस्त लागावी म्हणून विचार केला होता की माझ्या मनात काही इच्छा झाली म्हणून त्या दक्षिणेचा उपयोग करून आपण काही घ्यावा असं बिलकुल करायचं नाही. आणि सुरुवातीचेच आमचे पहिलाच का दुसराच आठवडा होता परिक्रमेतला आणि एका दुकानावरती पाटी होती आणि त्याच्यावर थंडगार लस्सीचा बोर्ड लावलेला होता. थोडेसे गरमीचे दिवस होते तर मनात इच्छा झाली की आपण लस्सी प्यावी का, आणि म्हणून मी त्या दुकानदाराला जाऊन विचारलं सुद्धा आणि विचारल्या माझ्या लक्षात आलं आपण चूक केली. पहिलीच चूक आपल्याकडनं घडली आणि मी तिथेच मनातल्या मनात क्षमा मागितली. आणि चांगली गोष्ट अशी की त्यावेळी त्याच्याकडे लस्सी नव्हती. त्यांनी ती दिली असती तर माझा संकल्प तिथे खंडित झाला असता, पण त्याच्याकडे लस्सी नव्हती. पण त्यांनी प्रेमाने आम्हाला भरपूर ताक पाजलं. आपल्याकडे जो कमंडलू असतो त्यांनी प्रत्येकाचा कमंडलू ताकाने भरून दिला. मी मनोमन सद्गुरूंची, स्वामींची, मैयाची प्रार्थना केली, क्षमा मागितली की परत ही चूक होणार नाही आणि याची आठवण सदैव मला राहील एवढी माझ्यावर कृपा करा. पण त्यातून मैयाशीच आपल्याला नातं जोडायचं आहे, आईशीच नातं जोडायचं आहे. त्यामुळे मी तिला एवढंच म्हटलं, तू जर मला क्षमा केली असशील तर परिक्रमा पूर्ण व्हायच्या आधी मला लस्सी पाच. परिक्रमा संपत आली, आम्ही ओंकारेश्वरच्या जवळ यायला लागलो आणि अक्षरशः 2च दिवस परिक्रमा संपायला राहिले होते. लस्सीच्या बाबतीत मी विसरून गेलो होतो आणि आम्ही रस्त्यावरनं चालत होतो तर एक मोटरसायकलवाला आम्हाला बघून गेला. तोपर्यंत आम्हाला आता माहिती झालं होतं की असं जेव्हा बघतात त्यावेळी ते आपल्याला चहा पाणी वगैरे देतात. मग आम्ही काही अंतर एक अर्धा 1 किलोमीटर चालून पुढे गेलो तर तो समोर हात पसरून आला आणि आम्हाला सगळ्यांना म्हणाला की तुम्हाला थांबायचं आहे. म्हणून आम्ही थांबलो, बसलो आणि तो आला, पण येताना त्याच्या दोन्ही हातांमध्ये लस्सी होती. आणि 2 दिवस अगोदर मैयानी ती सुद्धा इच्छा पूर्ण करून हे दाखवलं की खरोखरच माझं लक्ष होतं, तिची कृपा होती आणि परिक्रमा पूर्ण व्हायच्या अगोदर लस्सीचा प्रसाद देऊन तिने अगदी सार्थक केलं आमच्या परिक्रमेचं.